डिसेंबर म्हयनो लागताच गोंयच्या घरांनी गोवन ट्रेडिशनल क्रिसमस स्वीट करपाक स्टार्ट जाता. आयज आमी करुया क्रिसमस स्वीट डिश कोरमोला. भायल्यान क्रिस्पी आनी भितूंतल्यान सॉफ्ट. नाल्लाचो रोस काडपाक मिक्सर ग्राइंडर जारान अर्दे कप नाल्लाची सोय घातल्या. 1 कप गरम उदक घातल्यार नाल्लाचो रोस मातसो चड आनी दाट येता. नाल्लाचो रोस फ्लेवरफुल जावंक जाय म्हूण 3-4 वेलच्यो घालून घेता. आतां धाकणें दापून सामकें बारीक वांटून घेवंक जाय. नाल्लाचे सोयेचें वांटण जाल्लें आसा. आतां नाल्लाचो रोस काडून घेवया. वांटून घेतलेले नाल्लाचे सोयेचो नाल्लाचो रोस काडपाक एक बाउलाच्या वयर चाळणी दवरूंक जाय. चाळणीर वांटून घेतलेली नाल्लाची सोय घालून नाल्लाचो रोस गाळूंक जाय. ग्राइंडर जारान थोडीशी सोय उरला जाल्यार उदक घालून गाळून घेयात. नाल्लाचो रोस काडपाक वांटून घेतलेली नाल्लाची सोय हातीनूच अशे तरेन पिळून नाल्लाचो रोस काडूंक जाय. हो प्रोसेस मातसो लेंदी आसा पूण फ्रेश कोकोनट मिल्क मेळटलें. कोरमलाचें पीठ मळपाक एक व्हडल्या ताटान 1.5 कप मैदो घेतला. मैदो प्लेटीन घालच्या पयलीं 2-3 फावटी बरें चाळून घेतला. 2 मोठे चमचे गरम केल्लें तूप घालून मैद्यान मिक्स करून घेवंक जाय. तूप गरम आसा म्हूण पयलीं चमच्यान मैद्यान मिक्स करून घेता. गरम तूप सगळें मिक्स जातकीच अशे तरेन हातीन मैद्यान सामकें मिक्स करून घेवंक जाय. चवीनुसार मीठ आनी 1/3 कप पावडर शुगर घालून घेता. तुमकां कितले गोड जाय हेचो अंदाज घेवन साकरेचो पिठो घालून घेयात. मीठ आनी साकरेचो पिठो मैद्यान सामकें मिक्स जातकीच मदीं मातसो स्पेस करून 1 योक आनी थोडोसो नाल्लाचो रोस घालून 1 योक नाल्लाच्या रोसान मिक्स करून घेवंक जाय. कोरमलाचो डो मळपाक नाल्लाचो रोस घेतला. नाल्लाच्या रोसाच्या जाग्यार दूद वा उदकूय घेतल्यार जाता. थोडो थोडो नाल्लाचो रोस घालून सामको सॉफ्ट डो मळून घेवंक जाय. चपातेक पीठ मळटा तशेंच सामकें सॉफ्ट पीठ मळून घेवंक जाय. ऑलमोस्ट 10-12 मिनटां डो मळून मळून बरो सॉफ्ट जाल्लो आसा. अशे तरेन बोट लावन डो चेक करात. डो ड्राय पडोंक जायना आनी बरो सॉफ्ट उरोंक जाय म्हूण 1 चमचो तूप वयल्या वयर पिठाक बरें लावन घेता. डो आनिकूय बरो सॉफ्ट जाल्लो आसा. आतां कवर करून 1 वर सेट जावपाक ठेवंक जाय. 1 वरा उपरांत चेक केल्यार डो बरो सॉफ्ट जाल्लो आसा, मात सुद्दां ड्राय जावंक ना. आतां चपाती करच्या पयलीं मळून घेतलेल्या पिठाचे कशे बारीक बारीक गुळे करता तशेच गुळे करून घेवंक जाय. 1.5 कप मैद्याचे ऑलमोस्ट 6 मिडियम सायजीचे बॉल जाल्ले आसा. थोडे थोडे मैद्याचे पीठ घालून चपाती करता तशेच लाटून घेवंक जाय. पूण लाटतना राउंड शेपीन आनी जाता तितली पातळ लाटून घेवंक जाय. पाती चड दाट आसूंक जायना, सामकी पातळ आसूंक जाय. मैद्याचें पीठ लायतना जाय तितलेंच लावन घेयात, चड लावं नाकात. आतां कटर वा सुरी घेवन सामकें स्क्वेअर शेपीन कापून घेवंक जाय. तुमकां जाय तशी स्क्वेअर शेप दिल्या जाता. आतां स्क्वेअर शेपीन कट केल्ली भायली सायड काडून सायडीक ठेवंक जाय. आतां परतून कटर वा सुरी घेवन बारीक स्क्वेअर शेप दिवंक जाय. तुमकां जाय त्या सायझीन मोठे बारीक स्क्वेअर केले जाता. स्क्वेअर शेपीन कट केला ते डायमंड शेपीन दवरूंक जाय आनी दोनूय सायडींतले अपोजीट एंड फोल्ड करूंक जाय. दोनूय सायडीन फोल्ड केल्ली एंड प्रेस करून सील करूंक जाय. उदकूय लावन सील करता पूण डो सॉफ्ट आसल्यार इजिली सील जाता, उदक लावपाची गरज ना. तेल बरें कडकडीत तापोवन लो फ्लेमीर गोल्डन कलर जायसर डीप फ्राय करूंक जाय. लो फ्लेमीर फ्राय केल्यार भायल्यान बरें क्रिस्पी आनी भितूंतल्यान बरें सॉफ्ट जावन फ्राय जाता. फ्राय केल्ली कोरमलां टिश्यू पेपरार घालून एक्स्ट्रा ऑयल आसा ते काडून घेयात आनी एअरटाइट कंटेनरान घालून स्टोर करात. कुरकुरीत उरतली, मोव पडची ना. रेसिपी ट्राय करून लायक आनी हायप करपाक विसरो नाकात. बेगीन मेवळ्या. देव बरें करूं. मोग आसूं नी.